किती टॉयज घेणार आहेस तू? एक दोन तीन चारच घेणार. आणि काय काय घेणार आहे टॉयज मध्ये? बॉल. इकडे बघून सांग मला काय काय घेणार आहेस. सांग मोठ्याने सांग. बॉल. अजून गाडी नको. गाडी नको. काय कसली गाडी पाहिजे सांग. काय मोठी गाडी पाहिजे. कॅमेरा बंद असल्यावर कसं बोलतो? मी सगळं प्लॅन केलंय म्हणे. काय प्लॅन केलंय तू? काय प्लॅन केलं तू सांग. गाडी प्लॅन केली आहे मग अशी म्हणे मी सगळं प्लॅन केलंय. सगळं मी प्लॅन केलंय. हरभरा हे पूर्ण तुमचं आहे का? नाही आमच्याकडे डोंगर आहेत. ते काजू आहेत त्यांच्याकडे. काजू आहेत आमच्याकडे, नारळ आहेत, कोकम आहे, सुपाऱ्या आहेत. हे काढता का तुम्ही? तिकडे जाऊ ना. हा हो आम्ही येतो नंतर. चला चल 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 ना. ते बाटली आबा हात पकडतात. चल आबा आहेत ना आता गावाकडे. मग आबांचा हात पकडायचा. हे इकडून 3 करोडले मागितलं. हा किती? 3 करोड. 3 करोड 10 करोड. अरे बापरे. करे ना. आणि काय करणार इथे ते? काय करणार? प्लॉटिंग. प्लॉटिंग पडले पुढे. अच्छा हो हो पुढे गेले ना तू थोडं. ओके. हे इकडे आले प्लॉट आपल्या शेतात. हायवेच्या जवळचे असं. हा हा हा. त्यांना आता तिकडे चालू पुढे पुढे. अरे असा रस्ता तुला दिसत नाही का? दिसते ना मला. अरे बापरे. इकडे तिकडे वाकडा तिकडे काय चालतो? दिसते ना मला. ए झाडात नाही चालायचं बाबू. रस्त्यात नका. हे कधी काढायला येतं मग? बोरं खात नाही. हे बोरं पडले. हे आता हे बोरं चांगले आहेत का? हे काढता नाही येणार ना? ते आंबट गोडवाले बोर पाहिजे. अरे चाल. काय झालं? आमची दरवर्षी आम्ही जरा पण पायाला काय लागतं का म्हणे त्याला? उचलून घेऊ का? नाही नाही काही use नाही झाला. हा म्हणतो लगेच बघ. नाही बाबा शाणा. घ्यायचं. अरे दमलं. आता फुलावर आला ना. अजून चांगला फुलावर येतो काही दिवसांनी. ओके. हे जे 5-6 तास आहे हे सारं शेवटी झालेलं आहे. तिकडून पाण्याची तिकडे आली पाणी. हा वास येतात फुलं. हा. हे काढायला कधी येतं? हे आता फेब्रुवारी हा. एप्रिल फेब्रुवारी मध्ये येईल. अच्छा. म्हणजे फेब्रुवारी येते मार्च. हा अजून 2 महिने खाणार आहे. हा 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 नंतर मग माणसं असतील ना कामाला इथे. बाबा सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी हा हा बाकी सगळं माणसं. चांगलंच म्हणजे मोठं आहे का म्हणजे असं एवढं माणसं पाहिजे ना कामाला. आता हे पण काही दिवसांनी फिरणार इकडे. ओके सगळं काढून. म्हणजे हे झाडी आहे ती पण तुमचंच आहे का? हा, हे झाड का ते हे लावलं तिथपर्यंत? नाही हे झाड आहे ते दोरी बांधली तिथपर्यंत ना. केवढी बोरं पडली आहेत बापरे. अरे तुझा तुझा फोटो काढून घे ना. आता काढायचा. तिला दादा येतात. हे नको तिकडे नको जाऊ. इथे जबरदस्त आहे का नाही. हम्म. अजूनही एवढा होत्या हा हा. एवढा वाढणार. अरे बापरे. हा त्याच्या पेंड्या बांधून घ्या. याच विहिरीचं पाणी जातं का ह्याला? पाणी जाते ना. हा हे पाईप टाकेला आहे असेच. मोटर लावलेत. आता याला द्यायचं नाही. हा हा आता हे तसंच वाढणार. अच्छा. राहुल दादांचे वडील आहेत हे. काय जोरे तार बघ जोरे. अरे ते खाऊ नये. ते मी दुसरे दिन तुला आणू. चांगलेच खोल आहे विहीर. 50 फूट आहे. हम्म. अरे बघ लांबून बघ. वा कसा आहे रे.
मगाशी त्या मुन्नूताईंच्या विहिरीकडे सारखं जात होतो धावून धावून. पाणी पाणी आवडतं त्याला. असं इथून पाईप गेला वाटतं. MIDC इकडे हा हा. ही एवढ्या लांब आली अरे बापरे. आणि इकडून पण शेत आहे आपलं. हा 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 याच्या तिकून त्याच्यातही हरभरा आहे हा हा. याच्या इकून. म्हणजे इकडून हा रोड आणि तो MIDC रोड हे मूर्तीच्या पुढचे घर आहे. ते इकून गेला ना माणूस हा हा. 5 मिनिटात त्यांच्या घरी जाईल. अच्छा. हा म्हणजे सिटीला लागून आहे. म्हणून ते जमीन मागतात. हा म्हणून हो ना हो ना. तो उडा तो पूल आहे ना तो. हा एक रोड दिसतोय ना हा, तिथून. ते नागपूर गिगपूर हा, जाणारे सर्व हो लोकं. हो हो हो. हा ए चार काळ्याचा पण नाही ना, असलेली जमीन देऊन काय फायदा नाहीये. नाही, कोण पैसा घेऊन काय करायचं. पैशाचं काय करता. पैशाचं काय. हा होईन पेन म्हणजे हा अंदर नाही. जर संध्याकाळी बसून विचार करू. एक डब्बा आणजा. चलिए मी देतो. एक डब्बा आणजा. एक डब्बा. अरे डब्बा आण ना एक. बघू ना दुसरा कुठला कलर आणला. हो देतो तू डब्बा का. ना येणं इकडे. देवा. इकडे दे ना दे ना दे दे दे. बाजूला 2 मिनिटं बाजूला. लाईन मार. तू त्याच्याकडनं शिक कशी काढायची. बाबा द्या. उद्या तिकडे दुकानं वगैरे सगळं लागणार ना त्या ग्राउंड मध्ये. जत्रा आहे शेलू गावची. वेताळ बाबा यात्रा. राहू दे का एवढं तिकडे करू का. आता पालखी जाणार आहे तर त्यासाठी रांगोळी काढतात. हे इथं राहू दे का. बस एवढं. ए, चल दे. तू स्वागतम वगैरे सगळं देऊ का. लिही ना. तिथे लिहिन तिथं त्या लाईट मध्ये.
जत्रेचा तिसरा दिवस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिसरा. तर आम्ही दोघी रिया आणि मी टेरेसवर आलो असंच कारण आता सगळीकडे इथे लोक जेवण वगैरे घेत आहेत आणि मग इथेच बसून जेवतात म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे बसून जेवतात ही लोक. सो आणि इकडे जे पत्रावळी आहेत ना ते खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. मी फर्स्ट टाइम बघितले असे जसे काल शेतात जेवलो ना तसे म्हणजे पेपरचे आणि ते ॲक्च्युली म्हणजे एका वाटेने चांगले पण कारण डिस्पोजेबल आहेत व्यवस्थित ते रिसायकल पण होऊ शकतात. सो येस दाखवते तुम्हाला किती गर्दी आहे इकडे. टेरेसवर आलो बघा इथून एंट्री आहे जेवणाची आणि ते जिथे जागा मिळेल तिथे सगळेजण जेवायला बसतात सगळे आहे. कुठपर्यंत जेवण करायला बसलं म्हणजे ह्या गावामध्ये जी यात्रा ही खूप फेमस आहे म्हणजे बरीच मान्यता आहे या देवाला त्यामुळे लांबून लांबून लोक येतात इकडे बाकीच्या गावातून. त्या तिकडे झाडाच्या पलीकडे थोडंसं आहे तिथे काय ते रोडगे वगैरे असे बनवतात कोणाच्या असं काही ती प्रिया सांगत होती की नवसाचे वगैरे असं काही असतात तर ते बनवतात मग ते लोक जेवतात तिकडे सुद्धा बसून. इथून दाखवतो तिथे मंडप टाकला ना तिकडे लोकांनी रोडगे वगैरे बनवलेत तिथेही जेवण आहे. शेणांची दुकानं कुठे आहेत या पलीकडे आहेत का? म्हणजे ते मंदिराच्या साईड मागे. आणि इथं तुम्हाला प्रियाच्या घरासमोरच लोक बसलेत हे बघा अशा पत्रावळी असे सगळे जागा मिळेल तिथे जेवायला बसलो. थोड्या वेळाने प्रिया आणि मी जाणार आहे जत्रेत फिरण्यासाठी आणि आज संध्याकाळी आम्ही पुण्याला जायला निघणार आहे समृद्धी महामार्गाने. तर येस आजचा इथला आमचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून परत रुटीन चालू. काय म्हणते रिया? उद्यापासून स्कूलला जायचं परत. पडशील ना? सर्वांनी आपापल्या बोलल्या वस्तू उदाहरणार्थ